बागलाण तालुक्यात दुहेरी मृत्यूने खळबळ, गावावर शोककळा, कौटुंबिक वाद ठरला जीवघेणा. बागलाण तालुक्यातील शिरपूरवडे गाव गुरुवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने अक्षरशः सुन्न झाले आहे. कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर पतीने पत्नीची हत्या करून स्वतःही आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुरलीधर ठाकरे यांनी कौटुंबिक वादातून पत्नी यशोदाबाई ठाकरे यांचा जीव घेतल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी रात्री 8:50 सुमारास डायल 112 वर या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता घरामध्ये यशोदाबाई ठाकरे मृत अवस्थेत आढळून आल्या, तर मुरलीधर ठाकरे यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. घटनेनंतर नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी मोठा आक्रोश व्यक्त केला. ज्या घरात नेहमी आनंदाचे वातावरण असायचे त्याच घरात अचानक मृत्यूचे सावट पसरल्याने शिरपूरवडे गाव हेलावून गेले आहे. नेमका वाद कोणत्या कारणावरून झाला आणि त्याचे इतके टोकाचे रूप का आले याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे कौटुंबिक तणाव आणि संवादाचा अभाव किती भयानक परिणाम करू शकतो याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. S9 TV न्यूज वृत्त संकलन विभाग, मालेगाव. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.